आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत उषा किरण आत्राम हे कवित्री पूर्ण देशामध्ये यांच्या अनेक राज्यामध्ये यांचे नाव असून गोंडवानाच्या बाबत आपल्याला विस्तृतपणे सांगा। नमस्कार। धन्यवाद। आज या ठिकाणी 22 फरवरी पासून कचारगड यात्रा सुरू झालेली आहे आणि ही यात्रा सुरू करताना ज्या 5 लोकांनी द स्टोरी ऑफ गोंडवाना लँड हे जे पुस्तक डी चॅटरसन यांचं वाचून त्यावरती तारामजी, मोतीराम कंगाली, BS मरसकोले, पोरामजी आणि शीतल मरकामजी या 5 लोकांनी त्यावरती बैठक घेतली आणि 1980 ला पहिल्यांदा कचारगड भूमीमध्ये त्यांनी दौरा केला। त्यानंतर मग 81 मध्ये, 82 मध्ये आणि 83 मध्ये लगातार ते 4 वर्ष इथं आले आणि संपूर्ण परिसर हा जो आहे हा परिसर प्राचीन जो आमचा कुपार लिंगो आहे त्यांनी या गुफेमध्ये बसून साधना केली आणि जवळपास 13,600 कोटी वर्ष त्यावेळेस लिंगो बाबा या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी ध्यान साधना केली आणि त्यांना तो एक महामानव आणि एक शास्त्रज्ञ होता। त्याला संगीत, कला आणि सगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहे, खगोल, भूगोल, मानवशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, विज्ञान, पशु पक्षी, जीव जंतू या सगळ्यांचा त्या माणसाला अभ्यास होता। कारण त्याआधी 88 जे शंभो कोयामुरी द्वीप मध्ये झाले त्या माणसांनी मानव निर्मिती नंतर माणसाला एकत्रित बसून समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि संपूर्ण निसर्गाची जी व्यवस्था आहे निसर्गाचा अभ्यास त्यांनी केला आणि निसर्गाच्या कडून त्यांनी ज्ञान घेतलं आणि त्या काळामध्ये जी भाषा पण आहे ही गोंडी भाषा आहे। गोंडी भाषा ही कोयतुरांची कोया भाषा म्हणतात। कोया म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणारे असा गोंडीमध्ये अर्थ होतो। त्याचप्रमाणे कोयतूर म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणारे जे बालक आहे त्यांना कोयतूर म्हणतात आणि या भूमीत ज्या भूमीतून हे मानव निर्माण झाले त्या भूमीचं नाव आहे कोयामुरी द्वीप। कोयामुरी द्वीप, कोया म्हणजे आईच्या पोटातून किंवा धरतीच्या कुशीतून जन्म घेणारे आणि मुरी म्हणजे वंशज असा गोंडीमध्ये त्याचा अर्थ होतो आणि हा कोयामुरी द्वीप फार मोठा होता। गोंडवाना भूभाग जो आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये म्हणते पण प्राचीन काळामध्ये शिंगारद्वीप, कोयामुरी द्वीप, नागद्वीप अशा विविध नावाने आणि शेवटी जो शास्त्रज्ञ आहे स्विजन नावाचा त्यांच्यानुसार मग याला गोंडवाना भूभाग असं नाव दिलं गेलं। तर या गोंडवाना भूभागाचा अभ्यास प्राचीन काळातल्या लिंगोनी केलं आणि लिंगोनी केल्यानंतर ही कचारगड गुफा या त्यांच्या समकालीन शेवटचे शंभू आणि गौरा पण होते आणि कुपार लिंगोच्या सोबतच कली कंकाली दाई होती जिला आपण महाकाली म्हणतो, तिचं नाव कली कंकाली आहे आणि जंगोबाई नावाची जी बाई होती समाजसेविका जिने संपूर्ण जी व्यवस्था होती इथली त्या व्यवस्थेमध्ये तिचा अर्धा भाग होता म्हणून तिला क्रांतिकारी देवता असं म्हटलं जातं। जंगो रायताळ, रायताळ म्हणजे एक तेजस्विनी महिला, नेतृत्व करणारी महान महिला असं तिचं नाव आहे। तर त्या लोकांनी इथल्या समाज व्यवस्था केलं, संपूर्ण समाजाची पाहणी केली। त्यावेळेस नर आणि मादी म्हणजे असं आज जसं कुटुंब आहे आई, बाबा, काका, मामा, नाते आहे त्या काळामध्ये नाते नव्हते। तर लिंगोनी म्हटलं की ही समाज व्यवस्था समाजामध्ये सुदृढ निरोगी माणसं तयार व्हावेत आणि कोणी कोणावरती हल्ला करणार नाही आणि नात्याची ओळख पहिल्यांदा लिंगोनी दिली पूर्ण समाजातल्या लोकांना आणि त्यांनी सांगितलं की आपण निसर्ग पूजक आहोत, निसर्गाला मानणारे। मग निसर्ग म्हणजे कोण? हवा आहे, पाणी आहे, आकाश आहे, धरती आहे आणि अग्नी आहे। ही जी 5 शक्ती आहे या महान 5 शक्तीलाच बडादेव म्हणतात। गुण म्हणजे मोठा महान महादेव ज्याला म्हणते ना तर त्याला बडादेव म्हणतात आणि या 5 शक्तीपेक्षा कोणीही मोठा नाही। त्यानंतर धरती पूजा म्हणजे निसर्गामध्ये जेवढे काही जीव जंतू आहे या साऱ्यांना जन्म देणारी आई म्हणजे धरती आहे म्हणून धरतीला नमन करतात। या पंचतत्व म्हणजे 5 या शक्तीला नमन करतात आणि आईला, कारण आई निर्माण करते, जन्म देते आणि ती सृजन करती आहे। जर आईने जन्म दिला नाही तर निसर्गामध्ये कोणीच वंशवेल होणार नाही, हा लिंगोचा सिद्धांत आहे। मन मोकळेपणाने मॅडमने आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।